महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. जालियनवाला बाग हत्याकांड याची आठवण करून देणारा प्रसंग 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथे झाला. सीजेपीच्या आंदोलकांनी संसदेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान जो काही पोलिसांनी अमानुष लाठीबार चार्ज केला तो निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायर यांनी जे काही अमानुष प्रकार केला कदाचित तो अशाच प्रकारे असू शकतो असे अनेकांच्या नजरेला आज येत आहे. आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24. मी प्रशांत देशमुख. सीजेपीचे जे काही आंदोलन होते 20 जुलैला सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने अतिशय नाटकीय पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि 20 तारखेच्या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात युवक युवती जमा झाले. आपण पाहतो सोशल मीडियावरती जे काही आता बातम्या येतात किंवा एका गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया यांनी हे आंदोलन कुठेही कव्हर केलं नव्हतं, परंतु सोशल मीडियावर मध्ये जे काही चॅनल्स आहेत, जे काही इंडिपेंडन्स पत्रकार आहेत, जर्नलिस्ट आहेत, यांनी ज्या प्रकारे धाडस करून हे आंदोलनाचं कव्हरेज केलं, खरंच त्या लोकांना सलाम आहे. मला सोशल मीडियाची ताकद काय असते हे या दरम्यान परत एकदा दिसलेलं आहे. महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन असू दे, मराठा आरक्षणचं, त्यावेळी सुद्धा सोशल मीडियाची ताकद संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली, परंतु आता ह्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियाची जी ताकद आहे ती संपूर्ण देशानं पाहिली. मेनस्ट्रीम मीडिया कुठेही नसताना सोशल मीडियाच्या जे काही इंडिपेंडन्स जर्नलिस्ट आहेत यांना खरंच महाराष्ट्र माझा 24चा सलाम. आता मी मूळ मुद्द्याकडे येऊ. जालियनवाला बाग हत्याकांड ज्या प्रकारे झालं 13 एप्रिल 1919 साली बैसाखीचा सण होता आणि त्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झाला. अक्षरशः जनरल डायर यांनी ज्या प्रकारे ते हत्याकांड आपण इतिहासात वाचतोय, पाहतोय, इतिहासामध्ये जेव्हा डोकावतो त्यावेळी खरंच अमानुष होतं. आणि जर अमानुष होतं तर ते नक्कीच अमानवीय सुद्धा होतं. असा आता ह्या 20 तारखेच्या जो काही लाठीचार्ज झाला त्यातून निदर्शनास येतं. जनरल डायर आणि आपल्या देशात काही कायर आहेत. डायरची आठवण या कायर लोकांनी करून दिली आहे आणि ह्या ज्या काय हत्याकांड झाले त्यासारखाच प्रकार या कायर लोकांनी दिल्लीत घडवला. दिल्लीत जे काही सीआरपीचे जवान होते, दिल्ली पोलीस होती, त्याचबरोबर इतर ज्या काही संस्था होत्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, हे जे काही सगळे अधिकारी होते त्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याच्या कपड्यावरती बिल्ले नव्हते. म्हणजे नक्की अधिकारी होते का हा प्रश्न आता देशासमोर पडलेला आहे. याच्यामध्ये कोण भरती झालं होतं आणि कुणी हा अमानवीय कृत्य केलं, यांना आदेश कुणी दिला. एक गोष्ट खूप महत्वाची आहे, म्हणजे कुणी कितीही हुकुमशाह बनू दे, पण एक वेळ त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर्मनचा हुकुमशाह हिटलर होता, त्याचबरोबर इटलीचा मुसोलिनी. यांचा अंत खूप नाटकीयरित्या झाला. म्हणजे कधी जनतेनं स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं किंवा विचार केला नव्हता अशा पद्धतीचा जो काही अंत झाला तो या देशातल्या कायर लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. इतिहास बदलता येतो. या 12 वर्षात बऱ्याच इतिहासाची पानं बदलली, परंतु इतिहास पुसता येत नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इतिहास हा इतिहास असतो. मुसोलिनी आणि हिटलर खूप जवळचे संबंध होते, इतिहासात प्रत्येकालाच माहिती आहे. आठवण करून द्यायची कारणच असं आहे की जे दिल्लीत झालं, ज्या लोकांनी केलं त्या लोकांनी थोडस जाऊन आपल्या लायब्ररीतली पुस्तकं काढून हिटलर आणि मुसोलिनी वाचावं, म्हणजे जनता काय करू शकते हे समजेल. मुसोलिनी याचा अंत 28 एप्रिल 1945 रोजी झाला. त्यानंतर त्याचा अंत झाल्यानंतर
29 एप्रिल 1945 रोजी त्याचा मृतदेह चौकात लटकवला. त्याचा आणि त्याची पत्नी इवा ब्राऊन अतिशय क्रूर असा अंत झाला, कारण त्यांनी जनतेवर अन्यायही त्याच्यापेक्षा क्रूर केला होता. आणि ज्यावेळी त्याचा मित्र हिटलर याला कळालं की मुसोलिनीचा अंत झालाय आणि तो अशा प्रकारे झालेला आहे, इतिहासात नोंदी आहेत. तुम्ही जाऊन पुस्तके शोधू शकता, पाहू शकता, वाचू शकता किंवा गुगल सर्च करू शकता, ज्या पद्धतीने मी आता केलेले आहे. याच्यामध्ये 29 एप्रिल 1945 रोजी हिटलर ह्या मुसोलिनीच्या मृत्यूनंतर भूमिगत झाला बंकरमध्ये. त्याने आपल्या अधिकाऱ्याला सांगितलं की माझा मृत्यू झाल्यानंतर माझा व माझ्या पत्नीचा मृतदेह जाळून टाका, कारण मी जिवंत किंवा मृत दोन्ही प्रकारे रशियाच्या सैनिकांना सापडलं नाही पाहिजे. त्याच्या नोंदी इतिहासात आहेत. 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली. हा जर्मनीचा हुकुमशाह. याच्यावर काय पाळी आली बघा. आणि सॉरी, मगाशी मी इवा ब्राऊनचा उल्लेख केला, ती हिटलरची पत्नी होती. तिने सायनाइड खाऊन आत्महत्या केली आणि दिलेल्या हुकुमानुसार त्याच्या बॉडीगार्डने या दोघांचे मृतदेह त्याच दिवशी जाळून टाकले. म्हणजे जगातला एवढा मोठा हुकुमशाह, त्याचा अंत कसा झाला हे थोडं इतिहासात जाऊन जर बघितलं तर आता जे काही हुकुमशाह बनण्याची पद्धत किंवा जी मानसिकता काही लोकांच्या तयार झाल्या, त्यांनी थोडस या गोष्टीकडे लक्ष द्यावं, म्हणजे लोकशाहीच बरी अशी म्हणायची वेळ येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती संविधान देताना. हे संविधान एखाद्या माकडाच्या हातात पडलं तर तो या लोकशाहीचे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. अगदी तशा पद्धतीचीच घटना आता गेले 12 वर्ष झाली हा देश बघत आहे. या निमित्तानं सांगायची गोष्ट एक एवढीच आहे की आजच्या तरुण पिढीने सुद्धा व्हॉट्सअपवरती किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती विश्वास न ठेवता थोडी इतिहासाची पुस्तकं पण वाचावी. कारण नेहरूंनी केलेलं कार्य सगळ्या जगाला माहिती आहे, ते इतिहासातनं पुसता नाही येणार. त्यांनी उभा केलेल्या संस्था, त्यांनी उभा केलेली धरणं, त्यांनी शेतीसाठी केलेले कार्य, त्यांच्या पंचवार्षिक योजना जे आज सुद्धा अनेक राष्ट्रांना प्रेरणा देतात. हा देश गांधींचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा देश नेहरूंचा आहे, हा देश शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. त्यामुळं इथं हुकुमशाही पद्धतीचा कधी नाही कधीतरी जनता नायनाट करते, याबद्दल आता कुणालाही दुमत राहणार नाही. आज या गोष्टीची आठवण एवढ्यासाठी झाली की 20 तारखेचा जो काही अमानुष लाठीचार्ज झाला त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण हुकुमशाही पद्धती याचा अंत काय असतो हे परत एकदा लोकांच्या लक्षात